महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला। महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात सकाळी आयोजित बैठकीत शहरातील प्रलंबित प्रकल्प, विकासकामे व आर्थिक बाबींवर चर्चा करण्यात आली। बैठकीच्या सुरुवातीला महापौर रुपाराणी निकम, महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी डॉक्टर गोविंदराज यांचे भव्य स्वागत केलं। यानंतर झालेल्या प्रशासकीय बैठकीत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी स्लाइड शोच्या माध्यमातून महापालिकेच्या अमृत योजना, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, अंबाबाई विकास आराखडा आणि केशवराव भोसले नाट्यगृह अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची सद्यस्थिती मांडली। यावेळी आयुक्तांनी नवीन महापालिका इमारतीसाठी निधी, एलबीचा वाढीव निधी आणि प्रकल्पासाठी थकीत असलेला सुमारे 138 कोटींचा निधी मिळावा अशी मागणी शासनाकडे केली। डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी नागरिकांच्या अपेक्षा वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे। पाणी पुरवठ्यातील गळती कमी करून वसुली वाढवावी आणि कचरा प्रकल्पातून उत्पन्न वाढवण्यावर भर द्यावा। महापालिकेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासन स्तरावर पूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले। बैठकीनंतर डॉक्टर गोविंदराज यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून नर्सरी बाग येथील छत्रपती शाहू समाधीस्थळ, सरस्वती टॉकीज परिसरातील वाहनतळ आणि केशवराव भोसले नाट्यगृहाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। या बैठकीला महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।